स्वातंत्र्य दिन अवघ्या 3 दिवसांवर आलेला असतानाही वाशिम जिल्ह्यातील तब्बल 58,516 विद्यार्थ्यांना अद्याप दुसरा शालेय गणवेश मिळालेला नाही। यंदा विद्यार्थ्यांना पहिला नियमित शालेय गणवेश मिळाला तरी दुसऱ्या गणवेशासाठी विद्यार्थ्यांना मात्र प्रतीक्षाच करावी लागते। स्वातंत्र्य दिनापूर्वीच विद्यार्थ्यांना पूर्ण गणवेशासह बूट आणि सॉक्स मिळतील अशी अपेक्षा होती, मात्र बूट आणि सॉक्सही अद्याप वितरण झालेलं नाही। या संदर्भात जिल्हा परिषद शाळेतून आढावा घेऊन विद्यार्थ्यांची बातचीत केली आहे आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धावे यांनी। 15 ऑगस्ट अवघ्या 3 दिवसावर आलेला असताना वाशिम जिल्ह्यातील 58,516 विद्यार्थ्यांना फक्त एकच गणवेश मिळालेला आहे। त्यांना अद्याप दुसरा गणवेश आणि बूट आणि सॉक्स मिळालेला नाही। या ठिकाणी आपण जर बघितलं तर मी सध्या वाशिमच्या एका जिल्हा परिषद शाळेमध्ये आलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकता विद्यार्थी जे या ठिकाणी खेळत आहेत आणि त्यांच्या पायामध्ये जर बघितलं तर आपण यांना बूट अद्याप दिसून येत नाहीये, सॉक्स नाही आहेत आणि त्यांना एकच गणवेश मिळालेला आहे। दुसरा गणवेश त्यांना अद्याप मिळालेला आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे। त्यामुळे आता यांना 15 ऑगस्ट जे ते बघा बूट आणि सॉक्स या ठिकाणी साजरा करण्याची वेळ येणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार। दीदी काय मला सांग, तुझं नाव काय? राधिका। राधिका, मला सांग तुला किती गणवेश मिळालेला आहे? मला एकच गणवेश मिळाला आहे। मला बूट पण नाही मिळाला, मला सॉक्स पण नाही मिळाले। मला पण असं वाटतं मला पण एक बूट सॉक्स मिळाला तर मला पण छान होईल ना। माझी आई मला विचारते तुला बूट सॉक्स कधी मिळते, तुला बूट सॉक्स कधी मिळते, मी तिला काय उत्तर देऊ? मला पण नाराजीच असते मनात। बघू शकता चिमुकली आहे, ती प्रचंड नाराज झालेली आहे। दुसरी सुद्धा मुलगी आपल्यासोबत। दीदी काय सांगशील, तुला काय मिळालेलं आतापर्यंत गणवेश मिळाला? आतापर्यंत आम्हाला फक्त एकच गणवेश मिळाला आहे। आमची इच्छा आहे की आम्हाला बूट मिळावा आणि पावसाळ्याचा महिना चालू आहे म्हणून आम्हाला वाटते की आम्हाला दुसरा ड्रेस आणि बूट आणि सॉक्स भेटावा। आमची खूप नाराजी आहे। आम्हाला वाटते की आम्हाला दुसरा ड्रेस भेटला। आता सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात एक ड्रेस भिजला तर दुसरा ड्रेस कोणता घालावा हे आमची उत्तरी। धन्यवाद। नक्कीच आपल्यासोबत चिमुकले होते, यांनी सांगितलेलं आहे की त्यांना पावसाळ्याचा दिवस सुरू आहे तर अद्याप दुसरा गणवेश अद्याप मिळालेला नाही, बूट मिळालेला नाही, सॉक्स मिळालेला नाहीये। 15 ऑगस्ट अवघ्या 3 दिवसावर आलेला आहे आणि त्यांना आता 15 ऑगस्टसाठी त्यांना बुटाविना आणि सॉक्स विना शाळेत जाण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे आणि सध्या रिमझिम पाऊस चालू आहे, त्यांना दुसरा गणवेश मिळणे अपेक्षित आहे, मात्र त्यांना अद्याप मिळाला। त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक येते यांच्यामध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड नाराजी दिसून येत आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।